छत्रपती संभाजीनगर येथील शेतजमीन हडपण्यासाठी मूळ मालकाऐवजी चक्क तोतोय या व्यक्ती उभा करून बनावट हिबानामा केल्याच्या प्रकरणात टोळीतील आणखी एकाला अटक झाली आहे। या मूळ मालकाचा बनावट रबरी स्टॅम्प तयार करून देणाऱ्या आणि आधार कार्ड मध्ये फेरफार करणाऱ्या सिडको कॅनट परिसरातील एका झेरॉक्स दुकानदाराला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। सोहेब खान सादुल्ला खान वय वर्ष 31 राहणार गल्ली नंबर 1 नारेगाव असे अटकेतील झेरॉक्स चालकाचे नाव आहे। तो सिडकोतील कॅनॉट परिसरात मराठवाडा एंटरप्राइजेस जम्बो झेरॉक्स नावाने दुकान चालवतो अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली आहे। या प्रकरणी अली असर सैफुद्दीन पेटीवाला राहणार 58 रुराणी कॉलनी हिरापूर येथील गट क्रमांक 31 मधील 2 हेक्टर आर शेतजमीन हडपण्यासाठी मुख्य आरोपी मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ आणि एजंट अब्दुल काशिद उर्फ जुनेद खान यांनी कट रचला होता। त्यांनी दस्त नोंदणीच्या वेळी मूल मालक पेटीवाला यांच्या जागी हबीब सालेह तो या व्यक्तीला उभे करून स्वतःच्या नावे बनावट हिबानामा नोंदवून घेतला होता। गुन्हे शाखेने यापूर्वीच मुख्य आरोपी मोहम्मद हनीफ, एजंट जुनेद आणि डमी आरोपी हबीब सालेह या तिघांना अटक केली आहे। कोठडीत असताना आरोपी हबीब सालेह यांनी चौकशीत कॅनॉट येथील जम्बो झेरॉक्स दुकानातून फिर्यादी पेटीवाला यांच्या सहीचा बनावट स्टॅम्प बनवून घेतल्याची आणि आधार कार्ड मध्ये फेरफार केल्याची कबुली दिली आहे। रजिस्ट्री कार्यालयात तोतया इसम उभा करण्यासाठी आरोपींनी सोहेब खानची मदत घेतली। त्यांनी मूळ आधार कार्डवरील फोटो आणि नाव बदलून त्या जागी मालेगाव येथील तोतया इसम हबीब सालेह याचा फोटो लावला। कोणालाही संशय येऊ नये म्हणून आधार कार्डचा क्रमांक दुसराच किंवा पूर्णपणे बनावट टाकत असे। एका बनावट कार्डसाठी तो 15,000 रुपये उकळायचा आणि अवघ्या एका तासात कार्ड तयार करून द्यायचा। त्याने आतापर्यंत शहरातील अनेक बोगस रजिस्ट्री प्रकरणात अशी बनावट कार्ड पुरवल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे।